उन्हाळा सुरू झालेला आहे आणि काहीतरी थंडगार गारेगार खावंसं नक्कीच वाटतंय, बरोबर ना? त्यातल्या त्यात मुलांना सुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहेत. रोज रोज पोळी भाजी शाळेचा डबा खाऊन कंटाळलेले. तर रोज नवीन काय बनवायचं, रोज हट्ट करतात मुलं. त्यावेळेला तुम्ही हा पदार्थ जो पटकन तयार होतो तो करून देऊ शकतात. तर कशा पद्धतीने बनवायचं आहे ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा. त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 वाटी मुगाची डाळ भिजवली आहे. तर एक 3 ते 4 तास भिजवून ठेवायची. त्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवायचा आहे ग्रीन कलरचा, जो आपण पाणीपुरीसाठी सुद्धा वापरू शकतो. हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, अद्रक, जिरं टाकायचं. थोडासा बर्फ टाकून, लिंबू टाकून तो मिश्रण फिरवून घ्यायचा. तिखटपणानुसार ते पाण्यामध्ये मिक्स करायचं. आपले मुलं कितपत तिखट खाऊ शकतात. त्यामध्ये साधं मीठ, काळं मीठ, सैंधव मीठ, चाट मसाला पावडर, मिरी पावडर, धने जिरे पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, सुंठ पावडर, असं चाट मसाला, आमचूर पावडर, ह्या सर्व पावडरी आपण टाकायच्या. एखादी पावडर कमी जास्त असली तरी काही हरकत नाही. चाट मसाला जरी टाकला ना तरी पण खूप छान लागतं हे. छान असं थंडगार पाणी करायचं, त्यामध्ये खूप सारा बर्फ टाकायचा, पाणी ॲडजस्ट करायचं. इकडे आपण मुगाची डाळसुद्धा भिजवून निथळून घेतली आणि आपण ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली. थोडासा जो आपण हिरवा मसाला वाटून घेतला होता तो यामध्ये सुद्धा टाकला. थोडंसं जिरं, ओवा टाकायचं, चवीला मीठ टाकायचं, छान असं फेटून घ्यायचं. सोडा चिमूटभर टाकायचा. खूप फेटल्यानंतर पीठ हे ना हलकं होतं. छान तेल गरम करून आहे ना त्याची आपण भजी करून घ्यायची किंवा मीडियम टू हाय गॅस असं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या आणि पटकन असे छान कुरकुरीत अशी भजी करून घ्या. ही भजी नुसती सुद्धा टोमॅटो सॉसबरोबर खूप सुंदर लागते. पण आपण आता हे पाणीवाले फुलके बनवत आहोत, तर त्यासाठी हे भजी छान तळून घ्यायची आणि गरम असतानाच आहे ना आपण जे पाणी करून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकायची. एक साधारण 15-20 मिनटं त्यामध्ये बुडवून ठेवायची. तर तुम्ही या भजींचा आवाज ऐकू शकतात किती छान क्रंची झालेला आहे. तर आता हे पाण्यामध्ये टाकायचं आणि छान असं थोड्या वेळ मुरवून ठेवायचं आणि मग तुम्ही प्लेटमध्ये सर्व करू शकता. त्यावरती बारीक शेव, तुमच्याकडे डाळिंबचे दाणे असतील ते टाकू शकतात आणि छान असं हे थंडगार पाण्यामध्ये ही फुलकी आहेत ना खूप सुंदर लागते. आपलं मन आहे ना खूप तृप्त होतं हे खाऊन. अगदी थंडगार असं मन एकदम शांत होतं. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आणि ही पाचकसुद्धा आहे, याच्यामध्ये काही त्रास होणार नाही. आपण घरीच बनवलेलं आहे तर हायजीन मेंटेन होतं आणि टेस्टलाही खूप छान लागते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा नक्की. आणि रेसिपी आवडली, थोडी जरी आवडली ना तर लाईक करा. म्हणजे तुम्ही लाईक अजिबात करत नाही, नुसतं स्क्रॉल करतात. तर स्क्रॉल करू नका, रेसिपी पूर्ण पाहायचा. आणि एक तुमच्या लाईकने, सबस्क्राईबने आम्हाला तेवढा सपोर्ट मिळतो. आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला थोडासा आनंद मिळतो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. फुल रेसिपीसाठी ना आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की भेट द्या, मोहिनी फूड अँड ब्लॉग्स. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.